चला आता तुम्ही बघितलं असं 1940 मध्ये तुम्हाला हा घर दाखवला मी. आता गावाच्या मातीमध्ये हा उभारलेला नवीन घर जांभा दगडाने तुम्ही बघू शकता किती. इकडे नाही दाखवलं तरी चालेल. बघू शकता म्हणजे किती. आता हा घर आहे पत्रा नवीन बांधलेला आहे आणि आमच्या आजीबाई घेतले आतमध्ये फाट्यावरती. चला या घरातील ना दाखवले घर दाखवून तुम्हाला. टी व्ही आहे ठेवलेली, पूर्ण देवपूजा इथे ठेवलेली आहे. इथे देवपूजा होते. कपडे दाखवून नका एवढे बदलली त्याच्या. आणि ही खिडकी आहे इथं ठेवलेली. आणि इथं बाबांचे इथं फोटो आहेत. आणि आजीबाई काय घेऊ का आजीबाई त्याला बाहेर चालले, कुठं चालले काय नाही. हा पूर्ण घर आहे. इथं किचन आहे बघू शकता. पिण्यासाठी पाणी अंडे ठेवलेले आहेत. सगळं काय इथं ताट बीट सगळं ठेवलेलं आहे. इथं पेटर आहे बघा, तो पेटर आहे तिकडे आहे. आणि पडवी आहे इथं. चूल आहे पडवीमध्ये सध्या पुरतं तरी ठेवलेली आहे, पण चांगल्या याच्यामध्ये आम्ही नंतर करू हळूहळू करता येईल त्याला. आता ही चूल आहे इथं बघू शकता. पाणी तापत ठेवलेलं आहे. आता रांगोळीची वेळ होईल माहिती तुम्हाला. तो संध्याकाळची आंघोळ घालून दाखवली जाते. आणि मोहरी आहे आमची इकडे बघायला लागतं बघा. हां पूर्ण दाखव. बघितलं असं तुम्ही. हा कसा एकदम बनवलेला घर आहे मोठ्याच्या मोठा, जो तांब्या दगडावानी उभे केलेले आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हा माला आहे वरचा बघू शकता, वरती माला. आणि ही आजीबाई सांग तुला काय वाटतंय, तुला कसं वाटतंय ह्या घर उभारल्या. दोन शब्द सांग, दोन शब्द बोल. नाही दोन शब्द बोल. अशाच प्रकारे बघितलं असेल तुम्ही. आता हा घर केवढा मोठा बघितला असेल तर इथंच आपण आपला ब्लॉग संपूया. जय हिंद जय महाराष्ट्र.